सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्येच गोंधळ आहे असं दिसतंय। महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिलेली गेलेली आहे आणि केंद्राचं प्रसिद्धीपत्रक तसं दिसतंय। मात्र केंद्रानं मुदतवाढ दिलीच नाही असा दावा राज्य सरकार करते। केंद्र आणि राज्य सरकारच्या मुदतवाढीच्या गोंधळामुळे शेतकरी मात्र संभ्रमात आहे। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तुपकरजी, केंद्र सरकार म्हणते प्रसिद्धीपत्रक काढलंय, राज्य सरकार तसा दावा करत नाहीये, अशात शेतकऱ्याचं मरण होतंय, काय नेमकं आपल्याला याबाबत वाटतं? नाही, सरकारला थोडीफार लाज वाटली पाहिजे। काल शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री ट्विट करतात, एक पत्र केंद्र सरकारचं येतं आणि रातोरात पुन्हा राज्य सरकार म्हणतं की मुदतवाढ मिळाली नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे। लोक खूप दिवसापासून आपले वाहनं घेऊन त्या ठिकाणी लाईन मध्ये उभे आहेत। एक तर मुळामध्ये सरकारचा जो 4892 रुपये भाव आहे तो अजिबात शेतकऱ्यांना परवडत नाही। प्रति क्विंटल एका क्विंटलचा उत्पादन खर्च हा 7,000 ते 7,500 रुपये आहे। तरी 4892 रुपयानं म्हणजे आम्ही अर्ध्या तोट्यामध्ये ते सोयाबीन विकतोय, उत्पादन खर्च भरून निघत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं दुटप्पीपणाची भूमिका घेणं आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्याला नकार देणं हे म्हणजे अतिरेक आहे। इंग्रजांपेक्षाही भयानक धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी राबवत आहे आणि हे सरकारला स्वस्त पडणार नाही। आम्ही सगळे शेतकरी मुंबईच्या दिशेनं जाणार आणि आमचं उरलेलं सोयाबीन हजारो शेतकरी मुंबईला जातील आणि अरबी समुद्रामध्ये टाकतील। सरकारला थोडीफार लाज वाटली पाहिजे। बाकी गोष्टींमध्ये सरकार सगळं तत्पर असतं, परंतु शेतकऱ्यांना मदत करायची म्हटलं की यांना लखवा येतो। सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे, प्रचंड संतापाची लाट आहे आणि गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा त्याचा संयम आता सुटत चाललेला आहे। हातात रुग्ण घेऊन या सरकारच्या मंत्र्यांना आता शेतकऱ्यांची पुढे जाब विचारणार आहे। तुपकरजी, धन्यवाद। ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।